राहुलजी कलाटेजी यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं। आणि शंकरजी जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होतोय। राहुलजींचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत। यानंतर मी शंकरजी जगताप साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं। भारत माता की जय। राहुल कलाटे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। धन्यवाद। पिंपरी चिंचवड शहरामधील एक तरुण तडफदार नेतृत्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना निश्चितच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला आनंदच होत आहे। आणि येणाऱ्या आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये निश्चितच आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी जो नारा दिलेला आहे आपकी बार 100 पार, हा आता आपकी बार बहु 125 पार होईल। आणि निश्चितच आजच्या या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचं मजबूतीकरण नक्कीच होईल। आणि येणाऱ्या काळामध्ये मोदीजींचं जे स्वप्न आहे की आपला भारत विकसित भारत, आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो पूर्ण महाराष्ट्राला एक हाक दिली, आता महाराष्ट्र थांबणार नाही, तर निश्चितपणे पिंपरी चिंचवडही त्याच्यात मोठ्या प्रमाणात सहभागी असेल। असंच या प्रवेशाच्या निमित्तानं मी संपूर्ण राज्याला सांगू इच्छितो। आणि राहुल कलाटे यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे। मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो। धन्यवाद। यानंतर प्रदेशाध्यक्ष रविवारला विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं। सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला, भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी या पक्षातील विधानसभाचे त्यावेळेचे उमेदवार आदरणीय राहुल कलाटेजी यांचा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश होतोय। हे खरं तर भारतीय जनता पार्टीसाठी आणि आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आम्ही सर्वजण गेले अनेक दिवस या सर्व गोष्टी मुहूर्त बघत होतो आणि आज तो मुहूर्त आलाय। त्यामुळे आम्ही सर्वांना नक्कीच या गोष्टीचा आनंद होईल की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून राष्ट्र विचाराने प्रेरित होऊन आम्ही सर्वजण काम करतो। त्यामुळे राहुल सारखा एक चांगला कार्यकर्ता की जो कार्यकर्ता म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सर्वांना या भागांमध्ये काम करताना दिसतो। त्याच्याबरोबर असणारे सर्व सहकारी आणि त्यांनी सर्वांनी आज जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, मी त्यांना एवढंच आश्वासित करतो की ज्या विश्वासाने आपण आमचे वरिष्ठ नेते यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, मी आपणा सर्वांना आपल्या विश्वासाने ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी खात्री देतो। शंकरजी असतील, तुमचा बापू असेल, हेही बऱ्याच वर्ष त्या भागांमध्ये काम करणारे एक उत्तम कार्यकर्ते आणि नेते आहेत। आपण हातात हात घालून ज्या वेळेला जोरात काम करू, जसं शंकरजींनी सांगितलं, पूर्ण ताकदीने ही महानगरपालिका येणाऱ्या काळामध्ये आपल्या विचारसरणीच्या ताब्यात येणं आणि त्यानंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला अधिक जोमाने या भागातील विकास करायचा आहे। त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलो आहोत हे आपण सर्वांनी लक्षात करूया, एवढंच या प्रसंगी सांगतो। पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नेहमी गेले अनेक वर्ष माझ्या परिसरात नगरसेवक असेल, महापालिकेचे गटनेता म्हणून
लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत होतो. तो करत असताना माझ्या प्रभागात किंवा माझ्या परिसरात जर आपण आलात तर निश्चितच चांगल्या प्रकारचे काम करण्याची संधी नागरिकांनी मला वेळोवेळी दिली आणि ह्या संघर्षाला कुठेतरी देवेंद्र भाऊ आणि रवी भाऊ यांनी ज्यावेळेस मला आश्वस्त केलं की ह्या भागात ज्या पद्धतीने हा परिसर वाढतोय आणि त्या पद्धतीने त्या परिसरामध्ये जर काम करायचं असेल तर एक चांगलं पाठबळ आणि एक विकसनशील नेतृत्व आपल्या पाठीशी हवंय. या भावनेतून खरं तर मी आज त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तलाटे साहेब, तुमच्या पक्षप्रवेशाला ब्रेक लागत होता असं म्हटलं जातंय. नेमकं काय घडत होतं पडद्यामागे? नाही, आता भाऊंनीच सांगितलं ना, मुहूर्त निघाला ना? काही गोष्टी चांगल्या गोष्टी म्हणत असेल तर काय बऱ्याच वेळा त्या गोष्टीला देर आहे दुरुस्त आहे म्हणतो ना, त्या पद्धतीने त्याला उशीर होतो. परंतु मला असं वाटत नाही की त्याला ब्रेक लागला होता. या पक्षप्रवेशापूर्वी शंकर जगतापांसोबत काही मन की बात झाली आहे? आणि शंकर जगताप आम्ही पहिल्यापासून मित्रच होते. जरी आमदार असेल तर आम्ही पहिल्यापासून एकत्र होतो, मित्र होतो, कॉलेजपासून बरोबर होतो. त्यामुळे आमच्यात संवाद हा होता. संवाद नव्हता असं कधी नव्हतं. संवाद होता असं म्हणताय, मात्र आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आता नेमकं कसं प्लॅन असणार आहे तुमचं? आता त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने त्या परिसरात ज्या पद्धतीची विक्ट्री येईल ती सर्वांना दिसेलच. तुमच्या प्रभागामध्ये काही लोकांचा विरोध आहे असं म्हटलं गेलं, त्यात किती सत्यता आहे किंवा काय वस्तुस्थिती आहे? नाही, साहजिक आहे ना, इच्छुक प्रत्येक पक्षात असतात आणि भारतीय जनता पार्टीत फार मोठ्या प्रमाणात इच्छुक होते आणि साहजिक इच्छुकांचा थोडीफार नाराजी असते. पण मला वाटतं आम्ही ती सर्व नाराजी निश्चित दूर करू. मुहूर्त निघण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागले असं तुम्हाला वाटतं? नाही, परिश्रम म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टीचं मी बोलणं योग्य नाहीये. एकंदरीत पडद्यामागे हालचाली तर होतच होत्या. राहुल कराडेचा पक्षप्रवेश वगैरे बऱ्याच काही घडामोडी होत होत्या आणि विशेषतः पिंपरी चिंचवड फार मोठा, त्यामध्ये दादांचा पण मोठा पक्ष आहे. दादांचा जर पूर्व अनुभव जर पाहिला तर मला असं वाटलं की त्या भागात काम करत असताना देवेंद्रजी नक्कीच पाठीशी उभे राहतील, चांगली ताकद देतील. रवी भाऊ पाठीशी उभे राहतील, चंद्रकांत दादा त्या ठिकाणी काम करतायत, बावनकुळे साहेब त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्या मार्फत निश्चितच खूप चांगल्या प्रकारचं काम मला त्या भागात करता येईल. खूप कामं पेंडिंग आहेत, ती कामं देखील पुढे नेता येतील आणि ते विकासोन्मुख शहर आणि विकासोन्मुख लोक पाठीशी असावीत या दृष्टिकोनातून खरं तर मी हा निर्णय घेतो. अनेक पक्ष होते, तुम्हाला पक्षप्रवेश भाजपच का निवडले? आत्ताच मी सांगितलं ना की मी नेतृत्वावर एक विश्वास ठेवलाय, त्या विश्वासामुळे मी कुठेतरी भाजप निवडली. नाही, धन्यवाद. आज आपण खरं तर आपण मला वाईट विचारताय, माझी प्रतिक्रिया मी दिली आहे आणि निश्चितच आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाहिलं ते फार मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत, सत्ता आहे आणि त्याचं खरं तर उपयोग आपल्या भागात नव्याने येणाऱ्या लोकांना झाला पाहिजे. आता मग आज पिंपरी चिंचवड शहर जर आपण पाहिलं असेल तर कॉस्मोपॉलिटन आहे, खूप भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक ह्या ठिकाणी येतात आणि त्या लोकांना जर एक लिव्हेबल शहर आपण देऊ शकलो आणि ते शहर देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही गेले कित्येक वर्ष काम करतो आणि त्याला जर कुणी पाठबळ देत असेल तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला जाणं योग्य आहे.